आजचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग ह्याच्यामध्ये असणारं करिअर हा पण आहे आणि करिअरमध्ये ए आय किंवा एम एल काय करेल हा पण आहे. कारण ए आय आणि एम एल ह्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, आय टी, इलेक्ट्रॉनिक्स, आय ओ टी या सगळ्या ब्रांचेसमध्ये हे करता येतं. आणि आता तर स्वतः ए आय एम एलचं डिग्री कोर्सेस सुरू झालेले आहेत. गेले 3 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा आहेत. आणि त्यामुळे असे जे प्रश्न असतील, मला वाटतं कालसुद्धा किंवा आजसुद्धा, की ज्याच्यामध्ये कुठल्या तरी विषयाच्यासाठी असणारे युनिव्हर्सिटीज कोणत्या किंवा कॉलेजेस कोणती आणि त्या कोर्सेसची नावं काय, त्याची एलिजिबिलिटी काय, मला वाटतं आता ह्या सगळ्या प्रश्नासाठी सिंपल उत्तर आहे ChatGPT. ChatGPTला तुम्ही विचारलं तर धडाधड सगळी उत्तरं येतात. म्हणजे जेव्हा मला करिअर काउन्सिलिंगसाठी कोणी फोन करतं आणि ते म्हणतात की आमचं ब्रांच ठरलेली आहे, परंतु आम्हाला त्याच्याबद्दलची कॉलेजेस, त्याची एलिजिबिलिटी, कट ऑफ, मागच्या वर्षीचं मला मिळेल का, याची सगळ्याची माहिती हवी आहे. मी त्यांना सांगतो मला पैसे पण देऊ नका. ChatGPTला विचारा, फुकट आहे, कुठेही आहे, मोबाईलवर आहे. आपण बोलायचं कशासाठी, तर तुमच्या मुला-मुलीला ती ब्रांच योग्य आहे का, हे प्रश्नाचं उत्तर ChatGPT देणार नाही. ते शोधायचं असेल तर आपण बोलूया. बाकीच्या सगळ्यासाठी ना तुम्हाला कुठे पैसे खर्च करायचे आहेत, ना तुम्हाला वेळ लागणार आहे. आणि ChatGPT आणि DeepSeek आणि Grok 3 आणि आता आपलं स्वतःचं असणारं सर्वम हे या वर्षाच्या अखेरीपर्यंत काय करेल याबाबत मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पूर्वी जे गुगलनी केलं ते आता ChatGPT करून 2.5 वर्ष होऊन गेली. 30 नोव्हेंबर 2022ला ते रिलीज झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत धुमाकूळच म्हणायला पाहिजे जे काय आहे. आज सकाळी माझ्याकडे मी इथं बघतोय स्पॉन्सर्स ICAI, CHG एपेक्स बॉडी आहे, त्यांचे आता पुढच्या महिन्यामध्ये एक इव्हेंट होणार आहे मोठा. आणि त्या इव्हेंटमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कसं पूर्ण बदल घडणार आहेत याच्याबद्दलचं वर्कशॉप, की ज्याच्यामध्ये ते म्हणलेत की आपण एक सेशन ठेवूया. तर खरं सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर कसं करायचं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तुमचं करिअर कसं करायचं, ह्या सगळ्यामधले जे कॉमन थीम्स आहेत ते मला वाटतं मी पुढच्या एक 20-25 मिनिटामध्ये बोललं आणि मग पुढे जे क्वेश्चन आन्सर्स ठेवले ते जास्त संयुक्तिक होईल. कारण नाहीतर माहिती मिळवणे याच्यासाठी मला वाटत नाही की अशा प्लॅटफॉर्मची आता गरज आहे. हा तुमचाही कालापव्यय आहे आणि माझाही कालापव्यय आहे. त्यामुळे या भानगडीत पडू नका अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला ChatGPT फाट उत्तरं देणार आहे. तर ते काय करू शकेल याची कल्पना आहे तुम्हाला. मी म्हणेन की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दलचं ॲक्च्युली 2 ते 3 दिवसाचं वर्कशॉप मी घेतो. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या एक पॉसिबली 400-500 स्लाइड्स माझ्याकडे आहेत. त्या स्लाइड्स जर मी दाखवायचं म्हटलं तर आपल्याला आज दिवस अखेरपर्यंत इथंच थांबायला लागेल. त्यापेक्षा मी तुम्हाला फक्त पॉइंटर्स देतो, सगळ्या स्लाइड्स मी दाखवत बसत नाही. पण मगाशी ज्याचा उल्लेख झाला की आता उदाहरणार्थ तू म्हणलास की तुला AIML मध्ये काहीतरी करायचंय, किंवा इथे एक मुलगी म्हटली की बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काहीतरी करायचंय किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये करायचंय. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कंटिन्युअस लर्निंग हा भाग लागणार आहे. त्यामुळे 10वी-12वी झाल्यानंतर मग आपण काहीतरी 4 वर्षाची डिग्री करायची, मग त्याच्यानंतर नोकरीला लागायचं आणि 20 वर्षानंतर त्याच्यामध्ये स्टेबल होऊन 40 वर्षांनी रिटायर व्हायचं. हे मॉडेलच आत्ता मुळी आपल्याला अध्यारूत धरता येणार नाही. डिलॉइट या कंपनीचा रिपोर्ट असं सांगतो की आत्ता जो मुलगा मला म्हणतोय की मला सायबर सिक्युरिटीनी सुरुवात करायची आहे, तो मोस्ट लाईकली आर्ट्स फील्डमध्ये रिटायर होण्याची शक्यता आहे. हे मी आत्ता त्याला सांगितलं तर तो म्हणेल तुम्ही काही बोलताय, मी सांगितलं तुम्हाला मला सायबर सिक्युरिटीमध्ये जायचंय. या पुढच्या काळामध्ये कुठलाही एक ब्रांच किंवा कुठलीही एक डोमेन घेऊन त्याच्यामध्ये 40 वर्ष काम करणं हे अशक्य आहे. तुम्ही सांगा, सिंपल गोष्ट, इतकी अनसर्टन्टी प्रचंड वाढलेली आहे.
5 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं असतं की गुगलच्या पलीकडे जाऊन आपल्याला ChatGPT सगळं काही सांगू शकेल, तर लोक हसली असती त्याला. हे जाऊ दे, हा जो माझ्या हातात डबा आहे, 20 वर्षापूर्वी जर कोणी असं म्हटलं असतं, आणि तेव्हा म्हटलंच होतं की आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलं तरी जगाच्या पाठीवर कुठेही कॉन्टॅक्ट करता येईल, आणि तेही चकटफू, तर आपण त्याला वेड्यात काढलं असतं. हे 20 वर्षात बदललंय. आता जे 2-2 वर्षात बदलतंय त्याचा आपल्याला ऍक्च्युली अंदाज पण नाहीये. आणि त्यामुळे आपण जे प्लॅनिंग करणार आहोत त्याच्यामध्ये जो स्थायी भाव आहे तो फक्त एकमेव आहे, आणि तो म्हणजे आपल्याला सतत शिकत राहायला पाहिजे. आणि जर शिकत राहायला पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही AI मध्ये करिअर करताय का करिअर मध्ये AI आणताय, याच्यासाठी मला एक फंडामेंटल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. किती लोकांनी इथं बसलेल्या लर्निंग हाऊ टू लर्न या नावाचा कोर्स ऐकला आहे? एक. मला वाटतं हा मेजर प्रॉब्लेम आहे. मायनिंग इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, बिझनेस मॅनेजमेंट, सायबर सिक्युरिटी याच्याबद्दल काम तुम्हाला भरपूर करता येईल, त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. पण दर 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी त्याला जे स्किल लागणार आहे बदलतं. ते तयार कसं करायचं स्वतःला आणि ते अपग्रेड कसं करायचं याविषयी आपण काहीच बोलत नाही आहोत. आमच्या ब्रांचला ऍडमिशन कशी मिळेल सोपा प्रश्न आहे, फालतू प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी कसं तयार होणार आहे आपण विचारत नाही आहोत. हा त्यातला मुद्दा आहे. खरं तर हा मुद्दा फक्त आपण हाफ एन आवर बोललं तरी चालेल. बाकी सगळं तुम्हाला ChatGPT वर उपलब्ध आहे. जे तुम्हाला ChatGPT देईल त्याच्यासाठी मी 30 मिनिटं का खर्च करू, आणि तुम्ही तरी का खर्च करताय? तुम्हाला ChatGPT हे सांगणार नाहीये की तुम्ही अपस्किलिंग कसं करायला पाहिजे, ते नाही सांगणार तुम्हाला. तुम्ही स्वतः, प्रत्येकाची मेथड वेगळी आहे अपस्किलिंगची, आणि त्याची गरज पण वेगळी आहे. ते तुम्हाला ChatGPT 100% सांगू शकत नाही. त्याविषयी बोलायचं असेल तर तो आपल्याला काहीतरी युजफुल वेळ आपण खर्च करू, नाहीतर सगळी माहिती एनिवे उपलब्ध आहे. मी तुम्हाला म्हटलं, हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे हे एका विलक्षण वेगाने पुढे येत आहे, प्रचंड वेगाने. किती लोकांना हा प्रकार माहिती आहे मला माहित नाही, पण मी जर तुम्हाला सांगितलं की तुमचा चेहरा पाहून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही काँग्रेसचे का भाजपचे का मनसेचे का शिवसेनेचे, तर काही लोक हसायला लागली. त्यांना बहुतेक असं वाटायला लागलं की ह्याचं सटकलं बहुतेक, काही बोलायला लागले. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी हे ऑलरेडी 4 वर्षापूर्वी केलेलं आहे. तुमचा नुसता चेहरा पाहून तुमचे फेशियल फीचर्स त्याला म्हणतात. फेशियल फीचर्स आता आपण सगळे पेपरात वाचतोय पुण्यामध्ये की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून काहीतरी ट्रॅफिक सिग्नल तुम्ही ओलांडलात लाल दिवा असताना, तर तुम्हाला डायरेक्टली तुमचं तिकीट तुम्हाला ॲपवर दिसायला लागेल. हे कसं होतंय? ते फेशियल रिकग्निशननी होतंय. आपण अनेक ठिकाणी फेशियल रिकग्निशन वापरतोय, आधार कार्ड अपलोड करतोय, हे करतोय ते करतोय. तेच टेक्नॉलॉजी वापरून 4 वर्षापूर्वी ऑलरेडी नुसत्या चेहरा पाहून तुम्हाला आम्ही सांगू शकू की तुम्ही भाजपचे का मनसेचे का काँग्रेसचे का अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे. हे ऑलरेडी घडलंय. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विलक्षण वेगाने आपल्या जीवनात आलेलं आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्ही मान्य करा किंवा न करा, हे ऑलरेडी आलेलं आहे. हा, एक गोष्ट आहे की मराठी इंटेलिजन्स, महाराष्ट्राचा इंटेलिजन्स त्याचा पुढचा आहे. कदाचित तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सांगेल की तुम्ही शिवसेनेचे, पण ते हे नाही सांगू शकणार की तुम्ही शिंदे गटाचे का उबाठाचे, हे नाही सांगू शकणार. त्याच्यासाठी मराठी इंटेलिजन्सच पाहिजे. पण ही टेक्नॉलॉजी तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली असणार आहे. तुम्ही आज सकाळी जर घरी म्हणलात की मला आज थाई करी खायची इच्छा आहे, तर दिवस संपेपर्यंत तुम्हाला ईमेलमध्ये किंवा व्हॉट्सॲपमध्ये कुपन्स येतात की जवळपास कुठलं रेस्टॉरंट आहे की जिथे या प्रकारचं. तुम्ही विचार करता मी फक्त सकाळी इच्छा प्रदर्शित केली, हे एवढं कसं काय झालं? हे होण्याचं कारण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे नेमकं कुठपर्यंत आलेलं आहे याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की करिअरच्या मध्ये AI आपण वापरू शकू का नाही, वापरायचं का नाही, याच्याबद्दलचा आपला चॉईस संपलेला आहे. तुम्ही कुठलंही करिअर करा. इनफॅक्ट तो भाग मी तुम्हाला जास्ती दाखवतो, कारण फक्त AI मध्ये कसं करिअर करायचं इथं तुम्हाला सगळीकडे दिसतंय. सगळ्या ठिकाणी आमच्या पाहण्यात आहेत. जसं मगाशी सरांनी सांगितलं,
आम्ही ज्या ज्या कॉलेजेसमध्ये भारतामध्ये काम करतो तिथं त्यांनी मुळामध्ये असणारं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ते म्हणले आमच्या सगळे जे एनरोलमेंट आहे ते खाली जायला लागले, म्हणून आम्ही त्याच्यावर उपाय काय केला, आम्ही त्याला नाव दिलं बी किंवा बीटेक इलेक्ट्रिकल अँड AI फुल ॲडमिशन फुल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड AI असं मायनर असं त्यांनी डिग्री तयार केलं. ते युनिव्हर्सिटीकडनं अप्रुव्हल घेतलं, जिथे 10 किंवा 15 ॲडमिशन होते त्यात 70 झाले आणि वेटिंग लिस्ट आहे. करिअर काउन्सिलिंगच्या वेळेला आम्ही मुलांना विचारतो, पालकांना विचारतो, काय हो तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या मुलाला गणितात रस आहे? छे नाही, गणितात रस नाहीये. गणितात रस नाही, गणित येत नाही, पण AIML करायचंय. कसं काय आणि का? म्हणजे चहा प्यायचा आहे पण चहाची पूड टाकायची नाहीये, बाकी सगळं टाकायचंय. आलं टाकायचंय, पाणी टाकायचंय, दूध टाकायचंय, साखर टाकायचंय, अजून काय तुम्हाला मसाले टाकायचे असतील ते, चहाची पूड मात्र नाही. तुम्हाला याच्यात गडबड नाही वाटत काही की जो उठतोय तो आपला AIML चा विचार करतोय, पण आपल्याला बेसिक गणित आवडतं का हा प्रश्न आपण विचारत नाही आहोत. आणि बाकीच्या फील्ड्समध्ये AI प्रचंड डिस्रप्शन करणार आहे. आता माझ्याकडे हे करिअर काउन्सिलिंग नाहीये, पण एक खूप प्रख्यात पुण्यामधली संस्था जी आर्किटेक्चर मधली आहे, त्यांचं 90% काम भारताच्या बाहेर आहे, ते आमच्याकडे आले होते धावत पळत, इमिजिएट आम्हाला अपॉइंटमेंट द्या. म्हटलं काय एक्झॅक्टली इश्यू? ते म्हणले की आम्हाला आधीच एक कॉस्ट आर्बिट्राज होतं, हे मी आर्किटेक्चर मधलं सांगतोय, आर्किटेक्चर ते आता आम्हाला आउटबीड करायला लागलेत. सिंगापूर मधली, जर्मनी मधली लोक ही आम्हाला आउटबीड करायला लागलेत. का करायला लागलेत? तर जे काम आधी भारतामधले आर्किटेक्ट चांगलेच आहेत आपले आर्किटेक्ट, ते कमी पैशामध्ये करून देत होते, ते काम आता बाहेरच्या देशामधली कंपन्या AI कडनं करून घेतात आणि त्यांची कॉस्ट कमी होते आणि म्हणून आमचा बिझनेस चाललाय. याचा निष्कर्ष असा आहे की आम्हाला आमच्या लोकांना AI शिकवायला पाहिजे, तर तुम्ही आमचं ट्रेनिंग घ्या. हे लोक AIचे नाहीत, पण AI शिवाय आता यापुढे आर्किटेक्चर शक्य नाही. AIच्या शिवाय आता यापुढे बऱ्याचशा गोष्टी शक्य नाहीत. काही आहेत की ज्याला अजून वेळ आहे धक्का लागायला, पण मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती सांगतो. हे सगळं भारतामध्ये पण घडतं आहे हे पण मला तुम्हाला सांगायचं आहे, पण तो एक वेगळा मुद्दा आहे. आज मी फक्त फील्ड्स जिथे AIचा इम्पॅक्ट होतोय असे तुम्हाला दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. ही एक महत्वाची स्लाइड आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो. इथे बसलेला किती लोकांना हे माहिती आहे? पहिली जो पार्ट आहे 25% IIT बॉम्बेचे एलिजिबल स्टुडंट्स 2024 मधले यांना मागच्या वर्षी जॉब मिळाला नाही. किती लोकांना माहिती आहे? 1 2 3 4 5 6 7. आता आधी असणारं प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी COEP TU 50 लाख पॅकेज वगैरे सगळं दाखवलं, पण जर का IIT बॉम्बे विच इज दी बेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ आवर कंट्री याच्यामधल्या जवळजवळ 1/4 लोकांना मागच्या वर्षी जॉब मिळालेला नसेल, तर बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसनी काय विचार करावा? आणि त्यांनी विचार करायचा सोडून देऊ, आपण काय विचार करावा? आणि ही आत्ताची स्थिती आहे. आत्ता जी ऍडमिशन घेणार ते 4 वर्षानंतर त्यांनी विचार करायला नको आहे याचा. सो आय थिंक वी नीड टू बी केअरफुल की AIML एक्झॅक्टली काय करू शकतं, काय करणार आहे याच्याबद्दलच्या मी जर तुम्हाला स्लाइड दाखवणार आहे. आणि मगाशी ते अत्यंत प्रेमळच सर होते म्हणून ते म्हणले मी तुम्हाला डिमोटिवेट करायला आलेलो नाही. हा त्यांचा चांगुलपणा आहे. मी अजिबात चांगला माणूस नाही. मी तुम्हाला इनफॅक्ट घाबरवायला आलेलो आहे. आज जर का इथून बाहेर जाताना तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असेल की आपलं काही खरं नाही, तर मला आज शांतपणे झोप लागेल. मी काही उलट्या काळजाचा पाषाण हृदयी वगैरे असा माणूस नाहीये, पण आपण गाफीलच राहिलेलो आहोत मुळी. ज्या प्रकारची डिग्री आपण मिळवणार आहोत त्याला पुढे 5 6 7 वर्षानंतर काय स्कोप आहे याचा आपल्याला नाही, जगातल्या बऱ्याच लोकांना अंदाजच येत नाहीये. आणि जे त्यातले तज्ञ आहेत त्यांना अंदाज येत नाहीये. त्यामुळे त्याच्यात कॉमन थ्रेड काय आहे याच्याबद्दल आपल्याला जागरूक राहणं आवश्यक आहे. तर हे तुम्हाला दिसेल 2025. आज आपण ऑलरेडी 1 जून म्हणजे निम्म्या वर्षाच्या पॉइंटला आहोत. 86 मिलियन जॉब्स हे नष्ट होणार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी, असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी म्हटलेलं आहे. गिव्ह ऑर टेक एक 5 मिलियन इकडे तिकडे, पण हा नंबर मोठा आहे.
हे आता परवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये येऊन गेलं. त्याच्याबरोबर ही पण गोष्ट खरी आहे की 97 मिलियन नवे जॉब्स तयार होणार आहेत, पण ते जे जॉब्स तयार होणार आहेत त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? त्याच्यासाठी लागणारे जे स्किल्स आहेत ते मुळात स्किल्स काय आहेत हे आपल्याला माहिती आहे का? आणि मी तुम्हाला याचं उत्तर आता ठामपणे सांगू शकतो, गेल्या 2 वर्षाच्या माझ्या जे काय अभ्यास आहे त्याच्यावरनं, आपल्याला जाऊ दे, आपल्याकडच्या युनिव्हर्सिटीजना माहिती नाहीत. माहितीच नाहीये. ट्रेनिंग काय द्यायचं हेच माहिती नाहीये. अजून आपण तोच करिक्युलम शिकवतो आहोत की जो इंडस्ट्रीला लागतच नाही. आणि त्यामुळे ऍडमिशन मिळाली तरी पुरेसं राहणार नाहीये, हा त्यातला मतितार्थ आहे. आणि त्याचं या स्लाइडचा मतितार्थ मी तुम्हाला सांगतो, कारण आपण अर्ध्या तासामध्ये माझा पाठ मी संपवणार आहे, कारण आय एम मोर इंटरेस्टेड इन व्हॉट यू हॅव टू से. आपल्याला नेहमी हा पर्याय असतो की ठीक आहे, आता एवढी लोक आहेत पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर सुद्धा, जी सगळेजण ग्रॅज्युएट होणार, त्यांना काहीतरी कुठेतरी जॉब मिळेल, मला पण मिळेल. आणि म्हणून फार डोक्याला तकतक करून घ्यायची गरज नाही, चिलपिल हा पर्याय आपल्याला नेहमी असतो. आणि आपली एक भारतीय खास विचारसरणी पण असते की तसंही सगळं जग नश्वरच आहे. आपण काय वर घेऊन जातो? काही नाही, सगळं इथंच सोडून जायचंय. तर कुठे उगीच एवढं डोक्याला चिंता करत बसा. होईल, त्यांचं लोकांचं होईल ते माझं पण होईल. असं काय मोठं अगदी आकाश कोसळणार आहे? हे आपल्याला करायचं असेल तर यू आर इन द रॉंग प्लेस. देन आय डोंट थिंक वी हॅव मच टू टॉक अबाउट. पण आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे जे आत्ता ऍक्च्युअली काम करतायत, टाइम्स ग्रुपनी जेव्हा माझी आता मागच्या वर्षी मुलाखत घेतली, 20 वर्ष तो माणूस तिथं काम करत होता, 7 वर्ष माझी मुलाखत घेत होता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी. तो मला म्हणला की सर, मला गुगल अॅनालिटिक्स येत नाही आणि मी शिकायला नकार दिला म्हणून माझा जॉब गेला. 20 वर्ष ज्यांनी टाइम्स ग्रुपमध्ये काम केली, पत्रकारितेमधला माणूस, त्याचा जॉब गेला. हे फक्त टेक्नॉलॉजीमध्ये होत नाहीये, हे फक्त मेडिकलमध्ये होत नाहीये, बाकी अनेक विषयांमध्ये होतंय. आणि नाहीतर काय होईल त्याचं कॉस्ट ऑफ इनॅक्शन म्हणून आहे. आणि ज्या स्वप्नांनी आपण करिअर डेव्हलप करायला म्हणून पुढे जाणार आहोत, त्याच्यामध्ये आपण जर आत्ता सावध झालो नाही आणि त्याचा तुम्ही काय बनू पाहताय याच्याशी संबंध नाही, हा माझा मूळ मुद्दा आहे. तुम्ही आर्ट्सला जाताय का कॉमर्सला जाताय का इंजिनिअरिंगला जाताय याचा काहीही संबंध उरलेला नाही. आपण करंट आहोत का? आपण शिकायला तयार आहोत का? आणि आपण AI/ML चा वापर आपल्या फील्डमध्ये करतो आहोत का? या तिन्हीची उत्तरं सतत शोधत राहणे हाच एकमेव पर्याय मला वाटतो की ज्यामुळे आपण जे करू ते नीट करू शकू. सो माय इन्व्हिटेशन टू यू इज अबाउट दॅट. बाकी मी याच्यामध्ये जात नाही, या व्हिडिओमध्ये पण जात नाही. हा एक व्हिडिओ आहे, याचा साऊंड जरी नसला तरी सुद्धा आय थिंक इट विल मेक अ पॉइंट. मर्सिडीज बेन्झचा प्लांट आहे, एर्लांगेन म्हणून एक जागा आहे म्युनिकच्या नॉर्थला. त्याच्यामध्ये जिथे 690 लोक काम करत होती, 4 महिन्यामध्ये तिथे फक्त 19 लोक काम करतायत. ते जे दिसतंय तुम्हाला सगळं ऑटोमेशन झालेलं आहे. आपण पुण्याच्या शेजारी ऑटो हब आहे असं म्हणतो. तिथं जर का हे झालं तर ठीक आहे, आत्ता झालेलं नाहीये, 5 वर्षात 10 वर्षात नाही होणार का? जी मुलं आत्ता म्हणतायत की आम्हाला इंजिनिअरिंग किंवा सायबर सिक्युरिटी किंवा AI/ML किंवा बिझनेसमध्ये जायचं आहे, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. मे बी माझ्यासाठी नाही. आय एम 56, आय एम गोइंग टू सो कॉल्ड रिटायर इन 4 years. आय डोंट प्लॅन टू, पण दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण जी मुलं आत्ता इंजिनिअरिंगची स्वप्न घेऊन इथं जाणार, त्यांचं काय होणार? आणि दे आर नॉट गोइंग टू बी टॉट अबाउट AI/ML. देन व्हॉट डू वी डू? सो वी हॅव टू बी केअरफुल. आता सेल्स फोर्स, मगाशी मी बरंच ऐकलं CSIT आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बद्दल सर बोलले. मान्य आहे मला, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इज अ व्हेरी एक्साइटिंग फील्ड. पण तुम्ही हे बघा, सेल्स फोर्स विल हायर नो मोर सॉफ्टवेअर इंजिनियर्स. आणि ही 21 मेची बातमी आहे. आज 1 जून आहे. एक 10 दिवसापूर्वी हा माणूस म्हणतोय की आम्ही 2025 मध्ये एकही सॉफ्टवेअर इंजिनियर घेणार नाही. आता मी ज्या ज्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये इन्क्लुडिंग IIT बॉम्बे आणि IIT खरगपूर जिथे मी शिकवतोय, तिथल्या मुलांना मी विचारतोय की तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देताय का? तिथं त्यांनी लिहिलंय, मार्क झुकरबर्गनी म्हटलंय AI विल रिप्लेस मिड लेवल इंजिनियर्स.
एंट्री लेवलला पण धक्का आहे. बिल गेट्स मेक्स अन अलार्मिंग प्रेडिक्शन. त्यांनी म्हटलंय AI विल रिप्लेस टीचर्स अँड डॉक्टर्स विदिन 10 years. हे बिल गेट्स म्हणतोय, काहीतरी सनसनाटी बोलणारा माणूस नाही बोलत आहे. बिल गेट्स हा स्वतः टेक्नॉलॉजी मधला एक द्रष्टा माणूस आहे. तो उगीच काहीतरी आपलं न्यूज मध्ये येण्यासाठी बोलणार नाही, एवढं तर आपण जाणतो. ठीक आहे, त्याचा अंदाज चुकला असेल. 10च्या ऐवजी समजा अगदी 100% त्याची एरर झाली तरी 20 वर्ष. मगाशी सर म्हणत होते 20 वर्षांनी तुम्ही कुठे असाल? तुम्ही झालाय डॉक्टर आणि 20 वर्षांनी समजा हा 100% चुकलेला अंदाज असेल आणि आपण 100% चुकलेल्या अंदाजानुसार 40व्या वर्षी आपल्याला जॉबच नसेल तर तेव्हा EMI असेल. सो डोंट वी नीड टू वर्क टुवर्ड्स दिस और ॲटलिस्ट बी अवेअर ऑफ दिस रादर दॅन जस्ट फॅक्ट फाइंडिंग. मला वाटतं आपण ह्याचा विचार करावा. ओके, सो AI/ML मधलं करिअर हे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि कॉलेजमध्ये मिळेल वगैरे वगैरे याबद्दल ऍक्च्युअली आय एम चुझिंग नॉट टू टॉक अबाउट इट बिकॉज आय टोल्ड यू वेअर यू कॅन गेट दॅट इन्फॉर्मेशन. मी म्हणतोय ते करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण बोलूया फॉर नेक्स्ट 15 minutes. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. कॉमर्स. आज सकाळी मी तुम्हाला म्हटलं की चार्टर्ड अकाउंटंटची एपेक्स बॉडी यांच्यासाठी मला त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये बोलवलंय बोलायला आणि इनफॅक्ट करिअर त्याच्यासाठी करिक्युलम म्हणजे पेडॅगॉजी तयार करायला की एक इलेक्टिव्ह हाऊ AI इज गोइंग टू इम्पॅक्ट CA लाईफ याच्याबद्दल. हे जर तुम्ही बघितलं क्रिप्टो करन्सी घ्या, ब्लॉकचेन घ्या, सायबर सिक्युरिटी घ्या, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये AI प्रचंड वेगाने काम करते. माझी स्वतःची कंपनी सेक्रेटरी, तिच्या ऑफिसमध्ये मी मागच्या वर्षी गेलो होतो, अर्ली पार्ट म्हणजे आता एक ऑलमोस्ट 1 वर्ष झालं. तिथे एक छान छोटं ऑफिस सजवलेलं, ती आणि तिची पार्टनर असे दोघी जणी बसल्या होत्या. मी तिला म्हटलं अभिनंदन की नवीन ऑफिस घेतलंस. ती म्हटली अरे बैस चहा मागवते पण हेच आमचं ऑफिस आहे आता. म्हटलं ते मागे तिथे 30-35 लोक बसतात त्यांचं काय? कंपनी सेक्रेटरी आहे ती आणि गेली 20-30 वर्ष तेच काम करते. ती म्हटली त्यांना मी अजून 3 महिन्यानंतर नारळ दिलेला आहे. याचं कारण की अमेरिकेमधनं जे आम्हाला काम यायचं, जे मी कंपनी सेक्रेटरीकडनं कॉन्ट्रॅक्ट लिहून घेण्याचं करून घ्यायचे, ते मला आता चकटफू आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलनी करून मिळतं. ते आम्ही दोघी पार्टनर फक्त वी जस्ट ग्लॉस ओव्हर अँड वी सबमिट आणि आमचा प्रॉफिट मार्जिन 5 पट झालेला आहे. आम्हाला ती 30 लोक नको आहेत. कंपनी सेक्रेटरी. मी तुम्हाला मशिनरी बद्दल बोलत नाहीये. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट हे AI लिहित आहे आता. शुड वी नॉट वरी अबाउट दिस? ही बातमी आहे 8 मेची, म्हणजे आता 3 आठवड्यापूर्वी आहे. चार्टर्ड अकाउंटंट युजेस ChatGPT टू क्लिअर चार्टर्ड अकाउंट CA इंटर अँड फायनल एक्झाम विथ एक्झाम्पशन. 1 महिन्यापूर्वी माझं पुण्यामध्येच पुण्याचं बार काउन्सिलच्या मध्ये असणारे जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्या समोर एक भाषण झालं होतं. तेव्हा आपले केंद्रीय मंत्री आलेले होते अर्जुन सिंग मेघवाल. आणि मी तिथे त्यांना विचारलं की लीगल फील्डमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने एक सुपेस नावाचं टूल तयार केलेलं आहे. त्याला 3 वर्ष होऊन गेली. आपल्यापैकी बार काउन्सिलमध्ये जे माझ्यासमोर 900 लोक बसलेत त्याच्यातल्या किती लोकांनी हे वापरलंय असा मी त्यांना प्रश्न विचारला. AI वापरून लीगल सिस्टीम सुधारण्यासाठी कोणी हात वर केला नाही. म्हणून मी एक स्टेप मागे जाऊन त्यांना विचारलं किती लोकांना तुमच्यापैकी सुपेस हे नाव माहिती आहे? 4 हात वर आले. हे पुण्याचं बार काउन्सिल म्हणजे जिथे जयकर किंवा या प्रकारच्या प्रभृतींनी लीगल फील्ड मध्ये काम केलंय. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलंय थोडा काळ का होईना. या पुण्याच्या बार काउन्सिलमध्ये 3 वर्ष AI वापरून आपल्याच सुप्रीम कोर्टाने तयार केलेल्या टूलचा गंधही नाही. आणि जेव्हा ते कार्यान्वित होईल, ते झालंच आहे पण ते मोठ्या प्रमाणात येईल, तेव्हा लीगल फील्डमध्ये काय होईल याचं जेव्हा आम्ही डिस्कशन केला तेव्हा लोक बऱ्यापैकी चकित झाले होते, सुन्न झाले होते. त्याच्यानंतर मला बरेच कॉल येत आहेत. हे ऑलरेडी वेस्टमध्ये घडून गेलं ना. ते होऊन आता 10 वर्ष झाली. आपल्याकडे यायला वेळ लागेल पण आपल्याकडे आलं की काय होतं त्याचं मुख्य कारण आहे आपलं प्रचंड पॉप्युलेशन. त्याचा मल्टिप्लिकेशन फॅक्टर खूप मोठा आहे. ते एकदा झालं की सगळी म्हणजे पायाखालची वाळूच सरकेल. ते अजून झालं नाहीये, मान्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला काही न करण्याचं चॉईस नेहमीच असतो. प्रवाहपतीत राहण्याचा मार्ग आपल्याकडे सतत उपलब्ध आहे.
तो माझा नाही आणि माझं आव्हान आहे की तुमचा नसावा. हे कॉमर्स फील्ड मधलं झालं. हे चित्र किती लोकांनी पाहिलंय मला माहित नाही. कोणी पाहिलंय का? हे एडमंड डी बेलामी नावाच्या एका चित्र आहे, पेंटिंग आहे. हे पेंटिंग ऑक्शनला ठेवलेलं होतं, लिलाव होता. आणि जेव्हा लिलाव झाला त्यावेळेला मुळात $10,000 असणारं हे चित्र हे साधारण $500,000 म्हणजे 4 कोटीला विकलं गेलं. याच्यात 4 कोटीचं काय आहे मला अजूनही कळलेलं नाही. तुम्हाला कोणाला समजलं तर मला सांगा, पायाशी बसतो मी, तुम्ही समजावून सांगा. पण मुद्दा हा आहे, ज्यांनी हे विकत घेतलं तो माणूस आला, त्यांनी $500,000चा चेक दिला, तो त्या कॉर्डिनेटरकडे दिला आणि म्हणला हे पेंटिंग तर द्याच मला, पण ज्यांनी हे पेंटिंग काढलं तो इतका ब्रिलियंट आहे, मला त्याला भेटायचं. त्या कॉर्डिनेटरनी सांगितलं चेक द्या, पेंटिंग घ्या, फक्त हे चित्र जे आहे ते एका इक्वेशननी काढलेलं आहे, जिवंत माणसांनी काढलेलं नाही. चित्रकला या फील्डमध्ये सुद्धा AI या लेवल पर्यंत आलं आहे की जिवंत माणसांना हे कळत नाहीये की ज्यांचा उभी हयात ही चित्रकला अप्रिशिएट करण्यात गेली, त्यांनाच कळत नाही की हे चित्र माणसाने काढलंय का मशीननी काढलंय. आणि हे एकमेव नाही, मी तुम्हाला प्रॉमिस करतोय, तुम्ही मला 4 तास दिलेत तर मी तुम्हाला 4 तास अशी उदाहरणं देऊ शकेन. म्हणजे आता कुठलं क्षेत्र उरलं की ज्याच्यात AI नाही? AI मध्ये काय करिअर करायचा हा मुद्दा मी ऑलरेडी मागे सोडला बाय चॉईस. मी म्हणतोय तुमचं जे काय फील्ड तुम्ही निवडाल त्याच्यामध्ये AI आलेलं आहे. इनफॅक्ट मी जगभर इंडस्ट्री 4 आणि AI बद्दल सेशन्स घेतो. आत्तापर्यंत मी माझ्या ऑडियन्सला खुलं आव्हान दिलेलं आहे की तुम्ही फील्ड सांगा, मी तुम्हाला 2 कंपन्या सांगतो जे AI मध्ये माणसापेक्षा जास्ती चांगलं काम त्या फील्डमध्ये करतायत. आणि आतापर्यंत मी पैज हरलेलो नाहीये. दुःखद आहे घटना, पण मी हरलेलो नाहीये. चित्रकला, पोएट्री ऑलरेडी ChatGPT लिहिते, याची वेगवेगळी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेन. लँग्वेज ट्रान्सलेशन ऑलरेडी होत आहे, इकॉनॉमिक पॉलिसीज होत आहेत. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस नेदरलँड्समध्ये हेगमध्ये जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1 वेळामध्ये 13 टॉप जजेस ऑफ द वर्ल्ड यांनी दिलेल्या जजमेंटपेक्षा जास्ती चांगलं जजमेंट 1 वेळात दिलं. हे रिपोर्टेड आहे आणि ही 2018ची बातमी आहे, म्हणजे आता ती प्राग ऐतिहासिक काळात गेली. लीगल फील्ड, जे लोक LLB ची इच्छा बाळगून आहेत त्यांनी हे विचार नकोय करायला. किती लोकांनी सोरा हे बघितलेलं आहे? सोरा नावाचं सॉफ्टवेअर ओपन AIचं एक सॉफ्टवेअर आहे आणि हे रिलीज होऊन झाले बरं का. रिलीज म्हणजे निदान लिमिटेड एडिशन 6 महिने झाले. काय आहे हे? ओपन AIचंच आहे. तुम्ही त्याला खाली जो प्रॉम्प्ट दिला, जो काय प्रॉम्प्ट द्याल तसं तो व्हिडिओ तयार करतो. नाईट टाइम फुटेज ऑफ अ हर्मिट क्रॅब युझिंग अन इनकॅन्डेसेंट लाईट बल्ब ॲज इट शेल, असं प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्यांनी हा तयार केलेला व्हिडिओ आहे. हा आत्ता 2 मिनिटाचा आहे, पण इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड की थोड्याच वेळामध्ये आपल्याला पूर्ण फिल्म ही AIच्या सहाय्याने करता येईल. हे मी गेले 3 वर्ष म्हणतोय की असं आपल्याला करता येईल. आणि म्हणून मी ही स्लाइड दाखवतोय तुम्हाला. डान्स मूव्स ऑलरेडी AIने केलेले आहेत. म्युझिक ऑलरेडी पुण्यातल्याच एका माणसाने AIचा वापर करून नवीन रागच तयार केलेला आहे. ती बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये येऊन 3 वर्ष होऊन गेले. म्युझिक कंपोज केलंय, डान्स मूव्स केले, ओरिजिनल रॅप सॉन्ग केलंय. शेल्बी नावाच्या सुपर कम्प्युटरला 1,40,000 हॉरर स्टोरीज फीड केल्या आणि त्याला सांगितलं की एखादी नवीन स्क्रिप्ट आम्हाला लिहून दे हॉरर. ती आल्यानंतर आम जनतेला कळलं नाही की हे एका कम्प्युटरनी केलेली स्क्रिप्ट आहे, कन्सिस्टंट स्क्रिप्ट. गेम ऑफ थ्रोन्सचे कोणी जर इथं चाहते असतील तर तुम्ही हे लक्षात घ्या की सीझन 8 एपिसोड 1 हा 2019 मध्ये कम्प्युटरनी लिहिलेला आहे, माणसांनी लिहिलेला नाही आणि ते आम जनतेला कळलेलं नाही. जर स्क्रिप्ट लिहिलंय, डान्स लिहिलाय, म्युझिक लिहिलंय, कॉर्डिनेशन केलंय, सगळं केलंय आणि आता सोरासारखं सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला काय वाटतं मूव्ही बनायला किती वेळ लागतो? आणि म्हणून आता ही केव्हा 25 मे म्हणजे 1 आठवडा जेमतेम होतोय. गिरीश कुलकर्णी यांचा प्रश्न आहे AI मुळे शिल्लक राहतील का? हे आत्ता मिळालेला पुरस्कार आहे. हे तुम्ही कदाचित वाचलं पण असेल काही लोकांनी.
AI मुळे लेखक शिल्लक राहतील का, हे गिरीश कुलकर्णी यांनी विचारलेला प्रश्न आहे आत्ता. आणि जणू काही हे कमी आहे म्हणून AI जनरेटेड फिल्म्स कॅन नाव ऑफिशियली विन ऑस्कर्स. ऑस्कर अकॅडमीने परवाच जाहीर केलं हे. जे लोक फिल्म इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी आता झाली आहे युनिव्हर्सिटी, इनफॅक्ट मला त्याच्यामध्ये विरोधाभास काय वाटला, ज्या दिवशी ही बातमी आली त्याच दिवशी पुण्यातली FTII बिकेम युनिव्हर्सिटी. सो दिस इज व्हेरी आयरनिकल की जे लोक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये किंवा फिल्ममध्ये काही काम करू इच्छितात, क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करू इच्छितात, चित्र काढू इच्छितात, नृत्य कला या क्षेत्रामध्ये जाऊन काम करू इच्छितात की जिथे ते म्हणतील ह्या टेक्नॉलॉजी काय करू शकत नाही ऑलरेडी केलंय. सो इंजिनिअरिंग मेडिकल बद्दल तर मी बोलतच नाही. दॅट इज अ व्हेरी कॉमन आणि कॉमन सेन्सिकल थिंग दॅट AI विल मेक अ बिग इम्पॅक्ट इन दॅट एरिया. त्यामुळे त्याविषयी मी सांगतच नाहीये. एक लास्ट उदाहरण मी तुम्हाला देतो. फोटोग्राफी. खूप लोकांना फोटोग्राफी आवड पण असते, फोटोग्राफीमध्ये ते करिअर करू इच्छितात. 2023 म्हणजे 2 वर्ष झाली आता, फोटोग्राफी मधलं जे नोबेल प्राइज समजलं जातं, सोनी अवॉर्ड, ते ज्याला मिळालं त्या बोरिस नावाच्या जर्मन विनरनी स्टेजवर येऊन सांगितलं की ज्या फोटोला 17 लोकांची ज्युरी ज्यांनी म्हटलंय की हा बेस्ट फोटोग्राफ ऑफ द इयर आहे, हा फोटोग्राफ मी काढलेला नाही, तो AI जनरेटेड आहे. तुम्ही फील्ड सांगा, मी तुम्हाला 2 कंपन्या सांगीन, कदाचित त्यातली एक इंडियन असेल की जे AIनी त्या फील्डमध्ये मेजर डिस्रप्शन करतं आहे. आपल्याला AI शिकण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे हाफ एन आवर इज ओव्हर, तर मी आय कॅन गो ऑन अँड ऑन गिव्हिंग लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स वगैरे वगैरे. आय डोंट इंटेंड टू डू दॅट. मी तुम्हाला फक्त काही महत्त्वाच्या मे बी 1-2 स्लाइड्स दाखवतो आणि देन विल कीप इट ओपन फॉर क्वेश्चन आन्सर्स. म्हणजे पुढचंही सेशन जर जे आहे ते डिले पण होणार नाही आणि विल हॅव मोर क्वेश्चन्स रादर दॅन जस्ट द इन्फॉर्मेशन. सो आय डोंट नो, मी काय करायचं ह्याच्याबद्दलचे 1-2 स्लाइड्स तुम्हाला दाखवतो आणि थांबतो. हे कोर स्किल्स इन 2030 काय लागणार आहेत याच्याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय AI अँड बिग डेटा याच्याबद्दलची आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे. तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये असा, ज्या क्षणी मी म्हणतो की तुम्ही पायथन शिका, तुम्ही AI शिका, टूल्स शिका, तेव्हा सगळे लोक म्हणतात किंवा बरेचसे लोक म्हणतात छे 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 AI टूल्स वगैरे नको. म्हणजे आलं की नाही, त्याच्यामध्ये गणित आलं, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग आलं, त्याच्यामध्ये पायथन आलं, त्याच्यामध्ये हे आलं आणि ते आलं. माझी 2 प्रश्न आहेत तुम्हाला, तुम्हीच विचार करा. सगळेजण आपण व्हॉट्सॲप वापरतो. किती लोकांनी व्हॉट्सॲपचे क्लासेस लावले होते? गेला होता का कुठे असा की इथे व्हॉट्सॲप शिकवून मिळेल, न आल्यास 21 दिवसात पैसे परत, असं पाहिले ॲड कुठे? आणि पुण्यात नसेल तर जगात कुठे असू शकत नाही. अशी ॲड नव्हती. याचं कारण व्हॉट्सॲप इंट्युटिव्ह आहे. एकूण 1,63,000 AI टूल्स आहेत. त्याच्यातली आपल्याला कामाची कदाचित 10 असतील. ट्राय करून बघा, नाही आवडली, नाही जमली, सोडून द्या. इतकी फ्री टूल्स आहेत. आपण प्रयत्नच करणार नाही आहोत, कारण आपण असं डोळ्यावर झापड ओढून बसलेलो आहोत की हे बघा, आम्ही टेक्नॉलॉजी मधले नाही, आम्ही 40 वर्षाच्या पुढचे आहोत, आम्ही असे आहोत आणि तसे आहोत. सबब आम्हाला न करायला लायसन्स आहे, असं काही नाहीये. आणि दुसरं, समजा कोणी म्हटलं की आम्हाला पायथन वगैरे झेपणार नाही कारण प्रोग्रामिंग म्हणजे कम्प्युटर सायन्स. तुम्हाला हे माहिती आहे का की CBSEच्या 6वीच्या मुलांना पायथन कंपल्सरी आहे? आपण सगळे 6वी पास आहोत का? जर आपण पास आहोत असा भ्रम जरी तुम्हाला क्षणभर निर्माण झाला तरी CBSEने असं जाहीर केलंय की तुम्हाला पायथन येईल. मग आपण का विचकतोय? सो सिंपल, AI टूल्स शिका. त्याची अनेकविध पर्याय तुम्हाला खुले आहेत. फ्री पण आहेत, पेड पण आहेत. तुम्ही कुठनंही शिका, ते महत्वाचं नाही, पण शिका. आणि दुसरं म्हणजे पायथन प्रोग्रामिंग, डेटा अनालिसिस, गुगल अनालिटिक्स ह्याच्यामध्ये कुठलंही रामानुजन न होता आपल्याला काम करता येतं. युजर साईडला, क्रिएशन साईडला नाही. क्रिएशन साईडला गणितावर प्रेमच पाहिजे. हे सगळे स्किल्स आपल्याला लागणार आहेत. अजून एक महत्वाचं स्किल लागणार आहे, ते म्हणजे एम्पथी आणि ऍक्टिव्ह लिस्निंग आणि मोटिवेशन. एम्पथी, ह्युमन टू ह्युमन इंटरॅक्शन, सॉफ्ट स्किल्स हे अत्यंतिक महत्वाचं पुढे होत जाईल. याच्याशिवाय पुढे जॉब मिळणार नाहीत. बहुतांशी ज्या
नॉन किंवा डिस्पॅशनेट वर्क आहे त्याच्यासाठी तुम्हाला रोबॉट्स पण मिळतील आणि टेक्नॉलॉजी पण मिळेल, कारण ते एआयने डिस्टर्ब केलेलं असेल. परंतु जिथे मानवाचा मानवाशी संबंध आहे, ह्युमन टू ह्युमन इमोशन लेवलवर आहे, तिथे मात्र एआयला पोचायला अजून काहीतरी निदान दशक आहे. तसं आपण आता म्हणू शकतो. मी कदाचित चुकत पण असेल, माहित नाही मला. पण ही स्लाइड आपल्याला खूप महत्वाची आहे की मग करायचं काय. आणि 2009 मध्ये एक ही स्लाइड तुम्ही बघितली की नाही माहित नाही, कुठल्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण बघितली असणं शक्य आहे. 2009 मध्ये हा माणूस एरियल फोटोग्राफी करतोय. तो पायलट आणि फोटोग्राफर या दोघांचाही जॉब 2019 मध्ये ड्रोनच्यामुळे गेलेला आहे. पण म्हणून सगळं फोटोग्राफी बंद पडली आहे का? नाही. जे ड्रोन बनवतात, जे ड्रोन उडवतात आणि ड्रोनचं फीड प्रोसेस करतात, या तिघांनाही जॉब आहे. मुद्दा असा आहे की कामाचं स्वरूप जे बदलतं आहे त्याच्यासाठी आपण बदलायला तयार आहोत का, हा फंडामेंटल प्रश्न आहे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय का, सायबर सिक्युरिटी करताय का, एआय करताय का, एमएल करताय, हा गौण प्रश्न आहे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून शिकायला तयार असाल तर तुम्ही एआय एमएल पेक्षा जास्ती पगार पण मिळवू शकाल आणि जास्ती मिनिंगफुल काम पण करू शकाल. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फीचर दॅट वी नीड टू अंडरस्टँड. आणि म्हणून मी बाकी इंडियामध्ये आता हे अँथ्रॉपिकचा सीईओ हे त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की एंट्री लेव्हल व्हाईट कॉलर जॉब्स 50% नाहीसे होणार आहेत. अँथ्रॉपिकचा आहे, परत सनसनाटी काहीतरी माणूस नाहीये. आणि त्याचबरोबर ही पण बातमी आहे, डिमांड फॉर एआय प्रोफेशनल्स इन इंडिया इज प्रोजेक्टेड टू टच 1 मिलियन इन 2026. What does that mean? Be ready for change. Keep learning. This is really the underpinning thought for AIML. बाकी AIML चे कोर्सेस कोणते आणि त्याची पुस्तकं कोणती हे I choose not to talk about. So I just have one more slide. These are some steps that we have written in our book. And this is my last slide. And then I'll keep it open for question answers if we have time. Okay. AI हा ऑप्शन नाही. माझी 2 वर्षापूर्वी मुलाखत झाली होती आणि तिथे अच्युत गोडबोले आणि मी अशा दोघांची एकत्रित मुलाखत होती. तेव्हा टीव्ही अँकर तिने मला विचारलं की आपण एआयचं स्वागत कसं करायचं. मी तिला म्हटलं, जो पाहुणा ऑलरेडी आपल्या किचनमध्ये आहे आलेला, त्याचं स्वागत कसं करायचं. तो बेल वाजवत नाहीये बाहेर, ते ऑलरेडी घरात आहेत, त्यांचं स्वागत करण्याची वेळ संपली. आता त्यांच्याबरोबर डील कसं करायचं हे आपण ठरवू शकतो. We have no choice. Okay. We are definitely not competing with AI. AI बरोबर आपली स्पर्धा नाही. AI वापरणाऱ्या लोकांच्या बरोबर आपली स्पर्धा आहे, कुठल्याही फील्डमध्ये, इन्क्लुडिंग AI खुद्द. आणि म्हणून त्याच्यामध्ये टिकून राहायला किंवा पुढे जायला एकमेव मार्ग म्हणजे आपण AI शिकणे. सो AI बरोबर स्पर्धा नाही, कारण AI स्वतः निर्बुद्ध आहे. त्याला जे शिकवलंय तेवढंच त्याला कळतं, आपल्यासारखा कॉन्शियसनेस त्याला नाही. पण जी लोक एआय वापरतील त्यांच्याबरोबरच्या स्पर्धेमध्ये आपण हमखास मागे पडणार, आपला जॉब जाऊ शकतो मिळाला असल्यास. दॅट इज वेअर वी नीड टू बी रिअली रिअली केअरफुल. आणि एक सिंपल रूल मी तुम्हाला सांगून ठेवतो बाय क्लोजिंग दिस. 10-80-10 असं मी त्याला नाव दिलंय. पुढच्या काळामध्ये आपल्याला एकूण जे काम आहे त्याच्यातलं पहिलं 10% आणि शेवटचं 10% याच्यामध्ये मात्र मानवाला काम आहे, आपल्याला सगळ्यांना काम आहे. ते काम आपण जर नीट केलं आणि उरलेलं 80% एआय किंवा रोबोटिक्स किंवा तंत्रज्ञानाकडनं करून घेतलं तर आपल्याला जॉब मिळेल पण, आणि आपण त्या जॉबमध्ये यशस्वी होतच राहू. एकदा नाही, होतच राहू कंटिन्युअसली. पहिले 10% काय आहेत? योग्य प्रश्न विचारणे. योग्य प्रश्न विचारणे म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग एक प्रकारचं. तर इनफॅक्ट सायकोलॉजी मानसशास्त्राची व्याख्या आहे की योग्य उत्तर देणे यापेक्षा योग्य प्रश्न विचारणे हे बुद्धिमत्तेचं निदर्शक आहे. डिस्टिंग्विशिंग फीचर, व्यवच्छेदक निदर्शक आहे की तुम्ही हुशार आहात हे कसं सिद्ध होईल, तुम्ही योग्य प्रश्न विचारलात तर. उत्तर दिलं तर नाही. उत्तर कोण देऊ शकतं? ChatGPT पण देऊ शकतं. प्रश्न योग्य विचारता यायला पाहिजे, म्हणजेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ते पहिले 10%. आणि शेवटचे 10% आलेले जे पर्याय आहेत त्याच्यामधनं पटकन निवडता येणे की ह्यातलं सगळ्यात चांगलं, निरक्षीर विवेक असं आपल्याकडे त्याला म्हणतात, त्याचा वापर करून देणे. याची मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एकदा समजा लहान मुलाला आईने सांगितलं की रेड लेबल घेऊन ये.
तर तो जाऊन चहा घेऊन येईल. वडिलांनी सांगितलं रेड लेबल घेऊन ये, तर तो काहीतरी वेगळं पेय घेऊन येईल. का? कारण कोणी सांगितलं या कॉन्टेक्स्टवरनं त्यांनी त्याची ऍक्शन ठरवली. हा जो इंटेलिजन्स आहे तो 10-80-10 मध्ये मोडतो. नुसतं सांकामेपणा केला तर त्याचा उपयोग नाही. आणि शेवटचे 10% आलेले पर्यायातनं पण आपल्याला काहीतरी त्याचं पुढे प्रोसेसिंग करायचंय, त्याच्यावर काहीतरी सिंथेसिस करायचंय. म्हणजे फक्त विश्लेषण नाही, अनालिसिस नाही, संश्लेषण, सिंथेसिस करायचंय, त्याच्यावर काहीतरी पोस्ट प्रोसेसिंग करायचंय. हे जो करू शकेल तो पुढे जाईल. त्याचं एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला देतो. मागच्या वर्षी 2024 मध्ये चॅट जीपीटीचा सगळ्यात जास्ती वापर कुठल्या दिवशी झाला हे तुम्हाला माहिती आहे का? तो दिवस होता 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे. सगळ्या मुलांनी चॅट जीपीटीला प्रश्न विचारला, माझी अशी अशी मैत्रीण आहे आणि तिला मला प्रेमपत्र लिहायचंय. एका मुलीला 67 प्रेमपत्र आली. त्यातल्या एकाच मुलाबरोबर ती कॉफी प्यायला गेली. याचं कारण बाकीची 66 सेम होती. चॅट जीपीटीने त्या मुलीचं वर्णन ऐकून प्रेमपत्र लिहिलं होतं. ते सेम होतं ना. त्या मुलीला कळलं की ह्या माणसानी काहीतरी तंत्रज्ञान वापरलंय आणि स्वतःचं डोकं काहीच वापरलं नाही. इथं डोकं नाही, हृदय वापरलं नाहीये. म्हणून तिने त्या मानाने कमी दर्जाच्या असणाऱ्या प्रेमपत्रालाची दखल घेतली आणि त्याच्याबरोबर ती कॉफीला गेली. त्यांचं लग्न झालं की नाही हे माहित नाही. ते त्यांनी कुठे नेलं, तो काय बोलला त्याच्यावर अवलंबून आहे. मुद्दा हा आहे की जे काही उत्तर येतं त्याच्यावर आपण काहीतरी पुढे करणार आहोत की नाही, तो शेवटचे 10%. दॅट वुड ऑल्सो रिक्वायर कंटिन्युअस लर्निंग. आणि म्हणून हे 3 मुद्दे जर आपण लक्षात ठेवले तर मेकिंग करिअर इन AI इज इझी, आणि विदाउट फिअरिंग AI मेकिंग करिअर विथ AI इज ऑल्सो इझी. So with that, I think I will stop, because otherwise there are lots of videos, lots of pictures, but this is the real single point message that I wanted to give you, that we need to continuously learn and we need to make AI part of our career planning. So open for questions just in case you have it. Thank you. हॅलो. सर खूपच छान सेशन झालेलं आहे. Thank you. सर माझी मुलगी आता 12वी झाली आहे. 12वी आता झाली आहे. झाली आहे. आता AI/ML जे आपण सांगितलं ते खूप म्हणजे हे आहे आमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर मला हे विचारायचं होतं की युजर साइडला तुम्ही म्हटलं की जास्त तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हां. तर तुम्ही काय गाईड कराल आता ह्या स्टेजवरच्या मुलांसाठी की त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे AI/ML ओके, बट सम स्पेसिफिक कोर्स ऑर समथिंग लाइक दॅट. ओके. प्लीज सर. सो जर का तुम्ही AI/ML मध्ये बाय चॉईस आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे इंजिनिअरिंगमध्ये किंवा आणि गणितामध्ये, तर असं काही करणार असाल तर मी AIचं कोर्स किंवा AIचं ओव्हरऑल करिअर याचे 2 भाग करेन. एक आहे तो 20% आणि दुसरा आहे तो 80%. क्लासिक परेटोज रूल. 20% जो आहे तो म्हणजे खुद्द AI मध्येच काम करणे, म्हणजे अल्गोरिथम्स डेव्हलप करणे, एखादा बॉट बनवणे किंवा मेथोडॉलॉजी तयार करणे वगैरे. उरलेले जे 80% आहेत दे आर द युजर्स ऑफ AI. आणि यापैकी आपण कुठेतरी काम करायलाच लागणार आहे. आता जर तुमच्या मुलीला 12वी नंतर पहिल्या म्हणजे 20% मध्ये यायचं असेल तर तिने खरोखर ऑनेस्टली स्वतःला विचारायला पाहिजे आणि त्याचं काहीतरी डेमॉन्स्ट्रेटेड ॲबिलिटी पाहिजे की आपल्याला गणित आवडतं का. गणित हे आवडायला पण पाहिजे आणि त्याच्यावर आपलं प्रेम पण पाहिजे. हे जर असेल आणि याचं उत्तर दोन्हीचं ऑनेस्टली हो असेल तर यू हॅव अ व्हेरी गुड फ्युचर इन AI/ML, डेटा सायन्स. ही सगळी जशी विष्णू सहस्रनाम आहे तशी सगळी ही एकूण तेच आहे. बेसिकली अनालिसिस आहे. मग ते स्टॅटिस्टिक्स सुद्धा म्हणू शकतो आपण, गणित पण म्हणू शकतो, काही म्हणा तुम्ही त्याला. ती वेगवेगळी नावं आहेत, ती युनिव्हर्सिटीनी स्वतःच्या सोयीसाठी केलेली असतात, त्यात फार काही अर्थ नसतो. एकूण एकच असतं ते. उरलेल्या 80% मध्ये जर तिला काम करायचं असेल, की मगाशी तूच मला वाटतं बिझनेस मॅनेजमेंट म्हणलीस का? सो बिझनेस मॅनेजमेंट इज अ कन्झ्युमर ऑफ AI. म्हणजे AI टूल्स कोणीतरी बनवली आहेत, त्याचा आपल्याला जो समोर प्रश्न आहे त्याच्यामध्ये नेमकी कोणती टूल्स वापरली की तो सुटेल हे समजणं सुद्धा इंटेलिजन्स आहे. ते जर तिला आवडत असेल तर शी नीड नॉट गो फॉर AI/ML क्रिएशन. शी कॅन बी द युजर आणि कन्झ्युमर अँड स्टील शी विल हॅव अ वंडरफुल करिअर. त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे पहिलं तिला ठरवू देत. आणि मग त्याच्यामध्ये आय डोंट नो, मी त्याच्यासाठी स्लाइड आणली आहे. हां, बाय द वे, आय जस्ट वॉन्ट टू शो यू की आम्ही
एकूण जी 1,67,000 टूल्स आहेत त्याच्यापैकी 2,000 टूल्स आम्ही स्वतः अभ्यास केला. त्याच्यातनं 170 टूल्स हे त्या एका पुस्तकामध्ये आम्ही आणले आणि ही 2 पुस्तकं आहेत, एआयच्या बटव्यातून आणि एआय टूल्स. याच्यामध्ये आम्ही कंपॅरिझन दिलेली आहे वगैरे वगैरे. या पुस्तकाचं मी बाकी काही तुम्हाला सांगत नाही, एक्सेप्ट टू टेल यू की हे पुस्तक कोणताही माणूस ज्याच्याकडे मोबाईल आहे आणि मोबाईल वापरू शकतो त्याला उपयुक्त डायरेक्टली आहे. तुम्ही म्हणाल की काय मस्त, एवढी सगळी लोक बसलेत तर छान मार्केटिंग करतोय माणूस. हा पुणेरी माणूस पण आहे आणि ऑडियन्स पण पुणेरी आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं. हे जे पुस्तक आहे हे आम्ही 100 रुपयाला विकतो. आम्ही विकतो, तुम्ही बाहेरनं घेतलं तर मला माहित नाही त्यांचा काय प्रॉफिट असेल तो. का 100 रुपयाला विकतो? याचं कारण आम्हाला या पुस्तकांमधनं अजिबात प्रॉफिट नको आहे. हे पुस्तक छापायला आम्हाला 97 रुपये खर्च येतो. या पुस्तक 93 रुपये खर्च येतो. आम्ही 100ला विकतो कारण 93ला विकायला अवघड आहे. 100ची नोट दिली, पुस्तक घेतलं, मामला फिट. मग आम्ही त्या 7 रुपयाचं काय करतो, खाली लिहिलेलं आहे आम्ही छापील, आम्ही महर्षी कर्वे शिक्षण संस्थेला देऊन टाकतो. आणि असं आम्ही आता 2 महिन्यापूर्वी चेक पण दिला. हे द्यायचं कारण काय आहे की आम्हाला कॉन्शियसली यातनं आर्थिक फायदा नको आहे. कारण हे जर 250ला विकलं तर कमी पुस्तकं जातील आणि बऱ्याच मुलांचं नुकसान होईल. विशेषतः निमशहरी आणि गावाकडच्या लायब्ररीजमध्ये ही पुस्तकं जातात. ती गेल्यानंतर ऑन अन ॲव्हरेज महाराष्ट्र सरकारने सांगितलं की 15 लोक एक पुस्तक वाचतात. त्या 15 मधल्या 2 लोकांचं जरी नुकसान झालं तरी ते आम्हाला महागात पडेल. पैसे मिळतील आम्हाला पण महागात पडेल आपल्याला, म्हणून आम्ही हे 100ला विकतो. तर म्हणून मला हे तुमच्या समोर ठेवायचं पण आहे की असं काही आम्ही केलेलं आहे की नुसतंच आम्ही आपलं एक भाषण दिलं की बुवा तुम्ही एआय टूल वापरा, असं नाही करत होत. आम्ही त्याची ट्रेनिंग्स पण घेतो, आम्ही त्याचं पुस्तक पण केलेलं आहे. AIML याच्यामधले अल्गोरिदम्स कसे इम्प्रूव्ह करता येतील त्याच्यावर माझं काम चालू पण आहे. 30 वर्षापूर्वी मी त्याच विषयात PhD केलंय, त्यामुळे तो माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. पण त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं त्याच्यामध्ये मला माहित नाही ती स्लाइड मी इथं ही एक ठेवली आहे की तुमचा जो प्रश्न आहे की 12वी नंतर नेमकं तिने काय करावं, त्याच्याबद्दल आमचे 3 नियम आहेत करिअर चूज करताना. त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो 3 सर्कल्स किंवा फिल्टर्स पास व्हायला पाहिजेत. कपॅसिटी, प्रॅक्टिकॅलिटी आणि लाइकिंग. एखाद्या मुलाची मुलीची कपॅसिटी आहे का, ती कपॅसिटी 2 प्रकारची असायला लागते. एक आहे ती कॉग्निटिव्ह आणि फिजिकल, आणि दुसरी चिकाटी. गडबड अशी आहे की आपल्याकडे चिकाटी मोजलीच जात नाही आणि फिजिकल कपॅसिटी मोजली जात नाही. आता माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगला इतकी मुलं आणि म्हणजे आत्ता तर येतातच आहेत, वर्षभर येत असतात आणि 31 देशातली येत असतात. एक अत्यंत बारक्या चणीचा मुलगा ज्याला हेल्थकेअरमध्ये काम करायचंय आणि त्याला करायचं काय आहे तर ऑर्थोपेडिक सर्जन व्हायचंय. बरीच बारकी चण आहे, त्याला फारसं म्हणजे स्टॅमिना नाहीये, आणि हा मुलगा म्हणतो की मला बायोलॉजी 100 पैकी 100 मार्क मिळाले, मी ऑर्थोपेडिक सर्जन होणार. याला झेपणार नाहीये ते. मार्कांचा कुठे संबंध आहे? मार्क इज ओनली 1 पार्ट ऑफ द स्टोरी. एक मुलगी अशी आलेली होती, आर्ट्स वगैरे सगळं ठरलं होतं, 9वी मध्ये आमचं काउन्सिलिंग झालं. 10वीच्या नंतर आईचा फोन, अहो तिला 97 मार्क मिळालेत 100 पैकी बायोलॉजीत, आम्ही तिला डॉक्टर नीटला ऍडमिशन घ्यायची आहे, उद्या जायचंय, तर एकदा आपण परत भेटू. म्हणलं कशाच्या बळावर? काही नाही, 97 मिळालेत. म्हणलं चांगलं आहे, पेढे घेऊन या, पेढे खायला माझी तयारी आहे. फिजिक्समध्ये किती मिळालेत? नाही ते कमी पडलेत जरा, 69 आहेत. केमिस्ट्रीत किती पडलेत? 72 आहेत. म्हणलं हे तिन्ही विषय नीटला लागत नाहीत का? काय विचार केला? डॉक्टर करायचं ह्याच्यामधले इतके पॅरामीटर्स आहेत ते आपण तपासतच नाही आहोत. ते तुम्हाला ChatGPT सांगणार नाही. माझा मुद्दा हा आहे की मेडिकलच्या साठी पुण्यात क्लासेस कोणते आहेत, ChatGPTला विचारा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. यू डोंट नीड एनी सेशन लाईक दिस. पण तुमची मुलगी बिझनेस मॅनेजमेंट मध्ये अनालिटिकल पार्ट मध्ये काम करू दे का अन्य कुठे काम करू दे, ह्याच्याबद्दल ChatGPT नाही सांगणार. त्याच्यासाठी हे मॉडेल आपल्याला करायला पाहिजे. इनफॅक्ट आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करूनच करिअर सिलेक्शन करण्याचं टूल बनवलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि लॉट ऑफ डेटा आणि सायकोलॉजी या सगळ्याचं मिश्रण करून जगातलं एकमेव असं टूल आहे ज्याच्यात आपण 21 पॅरामीटर्स मोजतो. आणि हा प्रश्न यांनी विचारला म्हणून, नाहीतर आय एम नॉट ट्राइंग टू मार्केट दिस.
मार्केटचा प्रश्नच नाही आहे, आम्हालाच आवरत नाहीये. 97 लोकांचं काउन्सिलिंग राहिलंय अजून. आम्ही कुठल्याही कॉलेज किंवा शाळेमध्ये जाऊ शकत नाही कारण आम्हाला झेपणारच नाहीये. सो आपण एक प्रकारे काट्यानी काटा काढतोय. एआयचा वापर करून एआयच्या जगामध्ये आपण कसं टिकायचं ह्याचं सोल्युशन आम्ही काढलेलं आहे. सो ते आपल्याला करायला लागेल आणि म्हणून तिच्या सिलेक्शनसाठी आपल्याला ह्या 2-3-4 गोष्टी बघायला लागतील. वी हॅव टू चेक द ग्रिट, वी हॅव टू चेक कॉग्निटिव्ह अँड फिजिकल एबिलिटी, फायनान्शियल स्टेबिलिटी, सस्टेनेबल डिमांड आणि लाइकिंग. काही झालं तरी एक लक्षात ठेवूया की करिअर चॉईस करणे, आर्ट, सायन्स, कॉमर्स किंवा अन्य काही, हा शॉपिंग नाहीये की अहो जरा सायन्स अवघड जात आहे, कॉमर्स मधला मागचा पिवळा पीस दाखवा, असं नाही आहे. यू नीड टू रिअली नो दिस. वी आर नॉट मेकिंग एनी एफर्ट ऑर इनफ एफर्ट असं मी म्हणेल. ओके, थँक्स फॉर पेशंट लिसनिंग आणि विल कीप टॉकिंग होपफुली. थँक्यू.